नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण इयत्ता 5वी मधील बुद्धिमत्तेविषयीतील समसंबंध भागातील 1 ते 30 पर्यंत आकृत्या कालच्या भागामध्ये पाहिल्या होत्या. आज आपण पाहणार आहोत 31 ते 60 पर्यंत आकृत्या. तर बघा मित्रांनो, 31 ते 60 पर्यंत आकृत्या पाहण्यासाठी सुरुवात करूया. पहिली आकृती आहे चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. बघा, कालच्या भागामध्ये आपण सांगितलं होतं की पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध असतो तसाच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असतो. तर बघा, पहिली आकृती आहे चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ. या आकृतीमध्ये उजव्या बाजूचा वर्तुळ हा प्रथम घेतला आहे, मोठा गोल केला आहे आणि त्यामध्ये वरची बाजू घेतली आहे म्हणजे चौकोन घेतला आहे आणि त्यामध्ये चौकोनाच्या खालची बाजू घेतली आहे, त्रिकोण घेतला आहे. बरोबर की नाही? आता बघा दुसरी आकृती बघा, अधिक आहे, वर्तुळ आहे, चौकोन आहे. आता अधिक, वर्तुळ, चौकोन असल्यावर आपल्याला कुठली बाजू घ्यायची मित्रांनो? उजव्या साईडची बाजू घ्यायची आहे, चौकोन घ्यायचा आहे. कुठल्या आकृतीमध्ये चौकोनात मोठा दिसतो? ए मध्ये दिसत नाही, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही, डी मध्ये आहे. बघा मित्रांनो, आता ए पर्याय कट करायचा आहे, सी पर्याय कट करायचा आहे, बी आणि डी मध्ये आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो बघा, बी आणि डी मध्ये आपल्याला कशा प्रकारे शोधता येईल तर ते बघूया. आता बघा, चौकोन घेतला आहे, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? वर्तुळ घ्यायचं आहे. बघा, बी मध्ये वर्तुळ घेतला आहे, डी मध्ये घेतला आहे, पण अधिकचं चिन्ह मोठं केलेलं आहे म्हणजे डी नंबरचा पर्याय सुद्धा मित्रांनो कट झाला. आपला पर्याय क्रमांक येणार आहे 2, म्हणजेच डी नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया लगेच. बघा, बाण घेतलेला आहे, बाणच्या बाजूला डिझाईन केली आहे. बघा, बाण उलट दिशेला फिरवला आहे. ए मध्ये पहिल्या आकृतीमध्ये जसा संबंध आहे तसा त्याचा संबंध दुसऱ्या आकृतीशी जोडला. बघा, उलट बाजूला फिरवला आहे बाणचा आकार. आता बघा, हीच बाजू घ्यायची आहे. आता तिसरी आकृती जशी आहे तशी चौथ्या आकृतीशी संबंध जोडायचे म्हणजे उलट बाजूला फिरवायचा आहे. ही खालची बाजू वर आली पाहिजे आणि वरची बाजू खाली आली पाहिजे. बघा, ए मध्ये आहे, ए मध्ये आहे का? ए मध्ये उलट बाजू आहे परंतु खालची बाजू उलट आली पाहिजे आणि वरची बाजू उलट आली पाहिजे. बरोबर की नाही? ए मध्ये असू शकतं, बी मध्ये चुकीची बाजू आहे, सी मध्ये चुकीची बाजू आहे, डी मध्ये बघा, डी नंबरचा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? बघा, वर्तुळ दिले आहेत, रेषा. बघा, रेषा, उभ्या रेषा आहेत, इथं आडव्या रेषा आहेत, त्याच्यामुळे बी नंबरचा पर्याय मित्रांनो येणार नाही. आता काय करायचं आहे? डी नंबरचा पर्याय बघा, डी नंबरच्या पर्यायामध्ये उभ्या रेषा दिलेल्या आहेत म्हणून डी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? बरोबर येणार. म्हणजे पहिल्या आकृतीचा जसा दुसऱ्या आकृतीशी संबंध असतो तसा तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध जोडायचा आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला आकृत्या लवकरात लवकर समजतील आणि जर पर्याय कट करत राहिले तर आकृतीचा वेळही तुमचा कमी जाणार आहे. तर बघा, पुढची आकृती घेऊया लगेच. बघा, पुढची आकृती आहे त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे म्हणजे वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत मित्रांनो. बघा, वर्तुळ काढलेलं आहे आणि त्याचे 4 भाग पाडले आहेत म्हणजे चतकोर म्हणजेच एक एक कोपरा केलेला आहे. तसाच चौकोनाचे सुद्धा चौकोनासारखा आकार आहे परंतु हा अधिक चिन्ह आहे, त्याचे 4 भाग केलेले आहेत मित्रांनो. आता बघा, पुढचं आहे त्रिकोणाचे 3 भाग केलेले आहेत. आता आपल्याला काय येणार आहे मित्रांनो? इथे 4 भाग केलेत, इथे पण 4 भाग केले आहेत. आता ए मध्ये म्हणजे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध आहे म्हणजे यामध्ये 4 भाग आहेत, यामध्ये सुद्धा 4 भाग आहेत मित्रांनो. तसाच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध आपल्याला जोडायचा आहे. 3 भाग आहेत म्हणजे या बाजूला सुद्धा आपल्याला काय पाहिजे? 3 भाग पाहिजेत. तर ए मध्ये दिसतोय का? नाही. बी मध्ये दिसतोय का? हो दिसतोय. सी मध्ये नाही, डी मध्ये नाही, म्हणजे आपलं उत्तर क्रमांक काय येणार मित्रांनो? बी नंबरचा पर्याय येणार मित्रांनो. बघा, समजती का आकृती? पहिल्या आकृतीमध्ये 4 भाग आहेत म्हणून ते दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 4 भाग आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 भाग आहेत म्हणून सुद्धा इथे सुद्धा 3 भाग पाहिजेत. बरोबर की नाही? आता घेऊया लगेच पुढची आकृती. बघा मित्रांनो, चौकोन आहे, चौकोनामध्ये वर्तुळ आहे. बरोबर की नाही? चौकोन आहे, चौकोनामध्ये वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये रेषा आहेत आणि चौकोनामध्ये भरीव असे वर्तुळ आहेत. पण हाच भाग उलट क्रमांक दिलेला आहे म्हणजे पहिल्या आकृतीचा जसा दुसऱ्या आकृतीशी संबंध शोधायचा आहे. त्यामुळे आता बघा, वर्तुळ बाहेरच्या बाजूला दिला आहे आणि चौकोन आतल्या बाजूला दिला आहे. बरोबर की नाही? चौकोनातल्या रेषा वर्तुळात दिल्या आहेत. आता आपल्याला काय शोधायचं आहे मित्रांनो? बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ आहे, त्यामध्ये चौकोन आहे, चौकोनामध्ये गोल आहेत. आता आपल्याला त्या तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध जोडायचा आहे. तर कशा प्रकारे जोडता येईल? आपल्याला आता आतली बाजू बाहेर घ्यायची आहे म्हणजे चौकोन बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे मित्रांनो. चौकोन बाहेरच्या बाजूला कुठल्या पर्यायामध्ये दिसतोय? बघा, ए मध्ये दिसतोय का? ए मध्ये
नाही दिसत, बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये दिसतोय, बी मध्ये पण दिसतोय मित्रांनो, सी मध्ये दिसतोय आणि डी मध्ये सुद्धा दिसत आहे. परंतु चौकोनाचा आकार वेगळा आहे मित्रांनो. बघा आकार त्याप्रमाणे आहे का, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. चौकोनामध्ये वर्तुळ आहेत. बघा चौकोनामध्ये वर्तुळ आहेत, परंतु ते वर्तुळ चिटकलेले आहेत. कुठे दिसतात रे ते वर्तुळ? बी मध्ये दिसतात का? बी मध्ये दिसतात का मित्रांनो? नाही. सी मध्ये दिसतात बरोबर, डी मध्ये नाही. म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? बरोबर येणार. आता घेऊया लगेच पुढची आकृती. बघा पुढची आकृती आहे, एल आहे, व्ही आहे, व्ही आहे, एल आहे, म्हणजे उलट दिशेने मांडणी केलेली आहे. बघा म्हणजे आरशातील प्रतिमा कशा प्रकारची असते अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. बघा पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध शोधायचा आहे. बघा पर्यायामध्ये ए मध्ये दिसते का? उलट आहे, परंतु पी वेगळा आहे. बी मध्ये दिसत आहे मित्रांनो, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार मित्रांनो? बी येणार आहे. अशा प्रकारच्या आकृत्या खूप सोप्या आणि साध्या आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्ष देऊन आकृत्या पहा, आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा मित्रांनो. आकृतीचे निरीक्षण केले तर आकृत्या तुम्हाला व्यवस्थित समजतील मित्रांनो. चला आता पुढची आकृती घेऊया. बघा पुढची आकृती आहे, चौकोन आहे, त्यात अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळ आहे. बघा आता काय केले आहे, परत मध्ये दुसऱ्या भागामध्ये डिझाईन काढलेली आहे, मध्ये रेष घेऊन डिझाईन केलेली आहे. आता बघा तिसऱ्या आकृतीमध्ये काय केलेले आहे, तसाच भाग दिलेला आहे, परंतु उलट बाजूला वर्तुळ केले आहेत. म्हणजे आपल्याला मध्ये रेष सुद्धा उलट बाजूला येणार आहे. आता अशीच बाजू सेम येणार आहे, परंतु उलट बाजूला येणार आहे. बघा ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे का? आहे. नाही सॉरी नाही. सी मध्ये आहे मित्रांनो, डी मध्ये सुद्धा आहे. आकृतीप्रमाणे आकृती आहे, परंतु उलट बाजूला आकृती नसल्यामुळे डी नंबरचा पर्याय सुद्धा मित्रांनो येणार नाही. पर्याय क्रमांक आपला सी नंबरचाच येणार मित्रांनो. बघा किती सोप्या आकृत्या आहेत, लवकर समजतात आकृत्या. लगेच घेऊया पुढची आकृती, जास्त वेळ वाया घालवायला नको. बघा पुढची आकृती आहे, चौकोन आहे, अधिक चिन्ह आहे त्यामध्ये, परत चौकोन आहे, सरळ चौकोन केला आहे आणि त्यामध्ये डिझाईन केली आहे. परत बघा त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये चिन्ह 3 बाजूस दिले आहे, 3 बाजूमध्ये आपल्याला डिझाईन करायचे आहे मित्रांनो. इथं सरळ त्रिकोण दिला आहे, म्हणजे आपल्याला तिरका त्रिकोण घ्यायचा आहे. बघा तिरका त्रिकोण कुठे दिसतो? ए मध्ये दिसतोय का? नाही. ए मध्ये सरळ त्रिकोण आहे. बी मध्ये दिसतोय का? बी मध्ये सुद्धा त्रिकोण सरळ आहे, परंतु बघा थोडंसं वेगळं वाटते त्रिकोणाचा आकार. सी मध्ये सरळ आहे, म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही मित्रांनो. डी नंबरमध्ये त्रिकोण उलट बाजूला आहे, म्हणजेच डी नंबरचा पर्याय बरोबर येणार मित्रांनो. बघा समजती का आकृती तुम्हाला? खूप सोपी आणि साध्या पद्धतीने आकृत्या आहेत मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करत जावा. व्यवस्थित निरीक्षण केलं तर आकृत्या समजायला वेळ लागणार नाही मित्रांनो. आकृतीचे निरीक्षण करूनच तुम्ही व्यवस्थित उत्तराला गोल करत जावा. बघा पुढची आकृती लगेच घेऊया. बघा मित्रांनो पुढची आकृती कशा प्रकारची आहे. बघा पंचकोन आहे, त्यामध्ये त्रिकोण आहे, परत चौकोन आहे, त्यात त्रिकोण आहे. बघा मित्रांनो पंचकोनामध्ये त्रिकोण दिला आहे, पंचकोनामध्ये त्रिकोण आहे, परत चौकोनात त्रिकोण दिला आहे आपल्याला. बघा मित्रांनो पंचकोनामध्ये त्रिकोण, चौकोनात त्रिकोण आणि चौकोनात पंचकोन दिला आहे. पहिल्या आकृतीचा कसा संबंध आहे ना तसा संबंध आपल्याला शोधायचा आहे दुसऱ्या आकृतीशी. तर कशा प्रकारे शोधता येईल बघा मित्रांनो. बघा पंचकोनात त्रिकोण आहे की नाही? इथे पण त्रिकोण आहे, म्हणजे त्रिकोण आहे तसाच करायचं आहे, पण उलट बाजूला करायचं आहे. चला तर करूया. आता चौकोनापेक्षा इथे पंचकोन आहे, पंचकोनापेक्षा एक बाजूने कमी केला आहे चौकोन. आता आपला हा चौकोन आहे, चौकोनापेक्षा एक बाजू आपल्याला कमी करायची आहे मित्रांनो. पंचकोन करायचा आहे, त्रिकोण करायचा आहे. त्रिकोण कुठे कुठे आहे? ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे, असू शकतं. सी मध्ये आहे, असू शकतं. डी मध्ये सुद्धा नाही. आता बी आणि सी मध्ये आपल्याला शोधायचं आहे. आतल्या बाजूमध्ये काय आहे? त्रिकोण लिहिला आहे, बरोबर की नाही? परंतु इथं पंचकोन आहे, या बाजूला त्रिकोण आहे, म्हणजे या बाजूला सुद्धा त्रिकोण होता. या बाजूला पंचकोन आहे, म्हणजे या बाजूला सुद्धा पंचकोन येणार आहे आणि तेही उलट बाजूला येणार आहे. म्हणजे ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे का? नाही. सी मध्ये आहे मित्रांनो, डी मध्ये नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार मित्रांनो? सी नंबरचा येणार, बरोबर की नाही? आता घेऊया की पुढची आकृती. बघा आहे तसा भाग रंगवलेला आहे, परंतु आकृती फक्त फिरवलेली आहे. आकृती फिरवलेली आहे. आता ही पण आकृती फिरवायची आहे मित्रांनो. कशा प्रकारची फिरवली? त्यांनी सरळ उजव्या बाजूने फिरवली आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे.
बघा हा ठिंबळ इथे आहे म्हणजे उलट दिशेने फिरवलेले आहे मित्रांनो. बघा वर्तुळ रंगवलेलं आहे. कुठे दिसतंय? ए मध्ये नाही, बी मध्ये दिसतंय, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. म्हणजे बी नंबरचा पर्याय आपल्याला बरोबर आहे मित्रांनो. बघा वर्तुळावरून सुद्धा आपण आकृती ओळखू शकलो. रंगवलेले वर्तुळ आहे ते. आता बघूया लगेच पुढची आकृती मित्रांनो. पुढची आकृती आहे मित्रांनो त्रिकोण. त्रिकोण त्रिकोण फिरवलेला त्रिकोण आहे मित्रांनो. घड्याळाच्या काठ्याप्रमाणे त्रिकोण फिरवलेला आहे इथे. बघा आता घड्याळाच्या काठ्याप्रमाणे आपल्याला फिरवायचा आहे. बाण कसा दिलेला आहे? हा बाण या बाजूला आहे. हा बाण उभा होता तो आडवा केला आहे. बघा फिरवून बाण केलेला आहे. बघा एक पहिल्याच आकृतीमध्ये हा बाणाने आकृती फिरवलेली दिसत आहे. त्यामुळे बाकीचे पर्याय बघण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो. बी कट, सी कट आणि डी कट म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय झाला मित्रांनो? बरोबर झाला. चला आता पुढची आकृती लगेच घेऊया. बघा मित्रांनो वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळामध्ये 2 रेषा आहेत. परत वर्तुळामध्ये 3 रेषा आहेत. इथे चौकोन दिला आहे त्याच्यामध्ये आयतमध्ये 2 रेषा आहेत. आता आपल्याला 3 रेषा शोधायच्या आहेत. कुठल्या आकृतीमध्ये दिसतात रे? ए मध्ये नाही, ए कट. बी मध्ये दिसतात, बी असू शकतो. सी मध्ये नाही, सी कट. डी मध्ये असू शकतं, डी पण कट. आता मित्रांनो बघा 2 रेषा आहेत. इथं सी बी मध्ये 3 रेषा आहेत म्हणजे उत्तर क्रमांक सुद्धा आपला काय येणार मित्रांनो? बी येणार मित्रांनो. खूप सोप्या आणि साध्या आकृत्या आहेत. आपल्याला खूप व्यवस्थित लक्ष द्या आकृतीकडे आणि पर्याय कट करायला शिका. पर्याय कट केला तर तुम्हाला आकृत्या लवकरात लवकर समजतील. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगत जावा. कारण की जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुमच्या त्या अडचणीचं निरसन करू शकते. तर चला पुढचा व्हिडिओ बघूया. पुढची आकृती आहे मित्रांनो चौकोन. चौकोनामध्ये परत प्लस दिलेला आहे. इथं पंचकोन आहेत म्हणजे पूर्ण बाजूला आपल्याला रेषा द्यायच्या आहेत मित्रांनो. बघा ए मध्ये दिसतात का नाही, बी मध्ये दिसतात का नाही, सी मध्ये आहेत मित्रांनो, डी मध्ये नाहीत. बघा मित्रांनो किती सोपी आकृती आहे. एका सेकंदात आकृतीचे उत्तर आपल्याला समजते. फक्त तुम्ही निरीक्षण करायला शिका मित्रांनो. बघा आणि पर्याय कट करा. पर्याय कट केले की लगेच समजतात. बघा हा भाग असं आहे. इथे बघा प्रत्येक टोक जोडले गेलेत. या पण बाजूला प्रत्येक टोक जोडले गेलेत. ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे म्हणजे डी मध्ये नाही. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो? आपला बरोबर आला. बरोबर की नाही? मी जरा फास्ट घेत आहे मित्रांनो कारण की आपल्याला पोर्शन लवकरात लवकर संपवायचा आहे. मित्रांनो आकृतीमध्ये एकही मार्क जाऊ द्यायचा नाही मित्रांनो कारण की आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये एकही मार्क जाता कामा नये. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे मित्रांनो कारण की आपल्याला गणित अवघड जातं. त्यामुळे गणितामध्ये आपले मार्क कट होऊ शकतात. त्यामुळे आकृतीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून आकृत्या सोडवल्या तर तुम्हाला एकही मार्क जाणार नाही मित्रांनो. त्यामुळे आकृतीकडे व्यवस्थित लक्ष द्या. पुढची आकृती घ्या. बघा वर्तुळ दिलं आहे आणि रेष दिली आहे परंतु हे वर्तुळ फिरवलं आहे मित्रांनो. बघा फिरवल्यानंतर कसं येत आहे? सरळ आलेलं आहे. आता बघा हा भाग, बघा हा भाग फिरवा. फिरवल्यानंतर कुठल्या बाजूला येते रे मित्रांनो? या बाजूला यायला पाहिजे. बघा हे कसंच केलंय? उजव्या साईडला फिरवलंय. बघा ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. डी नंबरच्या पर्यायामध्ये सरळ बाजूने फिरवलेला आहे त्याच्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार मित्रांनो? बरोबर येणार मित्रांनो. पुढची आकृती घ्या मित्रांनो. त्रिकोण आहे. चौकोनामध्ये त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये परत चौकोन दिला आहे म्हणजे पहिल्या आकृतीचा जसा दुसऱ्या आकृतीशी संबंध आहे तसा तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असणार आहे मित्रांनो. बघा कशा प्रकारे आकृती सोडवायची तर आपल्याला चौकोनामध्ये त्रिकोण दिला आहे. त्रिकोणामध्ये चौकोन आहे. आता तिसऱ्या आकृतीचा संबंध बघा त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये काय करायचं आपल्याला? आपल्याला आता वर्तुळ शोधायचं आहे. वर्तुळ शोधायचं की नाही? बघा आता काय आहे? चौकोनात त्रिकोण आहे म्हणजे वर्तुळात त्रिकोण आपल्याला शोधायचं आहे. कुठे दिसतोय? ए मध्ये दिसतोय. ए असू शकतं. बी मध्ये दिसतोय. बी सुद्धा असू शकतो. सी दिसतंय का? नाही. सी पर्याय कट. डी दिसतंय का? डी सुद्धा पर्याय कट मित्रांनो कारण की आपल्याला वर्तुळात त्रिकोण शोधायचा आहे. आता ए मध्ये आणि बी मध्ये आपल्याला शोधायचं आहे. बघा यामध्ये कसा चौकोनाच्या रेषा जोडल्या गेलेल्या आहेत तशा ए मध्ये आहेत का? आहेत. बी मध्ये आहेत का? आहेत. परंतु हा वर्तुळाचा भाग आहे की नाही त्रिकोण फिरवायचा आहे मित्रांनो. आपल्याला फिरवल्यानंतर आपल्या बी नंबरची आकृती बरोबर येत आहे मित्रांनो. त्यामुळे आपला बी नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. ए नंबरचा पर्याय येणार नाही मित्रांनो. लक्ष द्या. व्यवस्थित आकृत्या सोडवा. व्यवस्थित आकृतीचे निरीक्षण करा मित्रांनो. पुढची आकृती घ्या. पुढची आकृती आहे मित्रांनो वर्तुळ बाजू. बघा चित्र कशा प्रकारचं दिलं आहे. हात पाय आपण जसं एखाद्या आकृतीमध्ये आपल्या माणसाचे चित्र काढतो तशा प्रकारे चित्र दिले आहे. आता बघा वर्तुळ आहे. मध्ये रेष दिली आहे परंतु त्याला हात काढलेले आहेत त्याने या बाजूला आणि वरती पाय काढलेले आहेत. बघा आता बघा इथे पण तसंच चिन्ह आहे परंतु आता आपल्याला ह्याला पण हात पाय काढायचे आहेत. कसे दिसते रे मित्रांनो? कसे दिसतील? याचप्रमाणे हात पाय दिसतील मित्रांनो. त्यामुळे याप्रमाणे हात पाय काढण्यासाठी बघा
एमध्ये दिसतात का? नाही. बीमध्ये दिसतात का? नाही. इथे कोण दिलेले नाहीत म्हणून बी सुद्धा पर्याय कट झाला मित्रांनो. इथे एक पायच कट केला आहे त्याच्यामुळे ए सुद्धा सी सुद्धा येणार नाही मित्रांनो. आणि डी नंबरचा पर्यायामध्ये सर्व व्यवस्थित असल्यामुळे डी नंबरचा पर्याय मित्रांनो येणार. बघा किती छोट्या छोट्या आकृतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या छोट्या छोट्या गोष्टीचे आपण जर निरीक्षण केले तर व्यवस्थित आपल्याला आकृती समजेल मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत आलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही जरी क्लास वगैरे लावले असतील तरी काही हरकत नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी खरंच क्लास वगैरे लावले नाहीत, घरी बसून अभ्यास करतायत नवोदय स्कॉलरशिपचा, त्या विद्यार्थ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण की खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला आकृतीचे निरीक्षण करा किंवा मराठी व्याकरण, मराठीचा भाग किंवा गणिताचा भागसुद्धा शिकवला जाणार आहे. त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा सुद्धा सराव घेतला जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ टाकतो त्यावेळेस तुम्हाला आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ तो नक्की बघाल. तर मित्रांनो खरंच गरजू विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा टीचा आकार दिला आहे, उलट दिला आहे. नंतर बघा आता इथे पण आपल्याला उलट शोधायचा आहे मित्रांनो. बघा हा भाग आपल्याला उलट करायचा आहे. कुठे दिसतोय रे मित्रांनो? एमध्ये दिसतोय का? एमध्ये दिसतोय का? टिंबासहित शोधायचा आहे. एमध्ये नाही, बीमध्ये आहे, सीमध्ये नाही, डीमध्ये नाही, म्हणजे बी नंबरचा मित्रांनो पर्याय आपला येणार आहे. बी नंबरचा पर्याय उत्तर बरोबर आहे मित्रांनो. आकृतीपेक्षा सुद्धा गणिताचे स्पष्टीकरण ट्रिक्स आहेत मी देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपर्यंत बघत जावा, कारण की आकृत्या पूर्ण झाल्यानंतर बुद्धिमत्ता पूर्ण झाल्यानंतर गणिताचा भाग सुरू करणार आहे. गणिताचा भाग सुरू केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ज्या मुलांना खरंच गणित खूप अवघड जात आहे त्यांनी खरंच कमेंट बॉक्समध्ये सांगा की गणिताचे हे व्हिडिओ बनवा, ते व्हिडिओ बनवा. तुम्हाला ते गणिताचे व्हिडिओ बनवून पोहोचवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन मित्रांनो. पुढची आकृती बघा, उभी रेष आहे, गुणले आहे. बघा दोन भाग आहेत. बघा आता काय केलं आहे, हे उलट बाजूला केले. बघा हे बाहेरच्या बाजूला होते, हे आतल्या बाजूला आहे. मधला भाग गुणले होते, परंतु तो भाग आता चौकोन केला आहे. आता बघा पुढच्या आकृतीमध्ये शोधायचे आपल्याला उलट क्रमाने हा भाग आतमध्ये घ्यायचा आहे. कुठे घेणार आहे मित्रांनो? हा आतमध्ये भाग एमध्ये आहे, परंतु मधला भाग चुकीचा आहे, बीमध्ये आहे मित्रांनो. बी असू शकतो, सीमध्ये आहे, सीमध्ये पण असू शकतो, बरोबर की नाही? डीमध्ये आहे, डीसुद्धा नाही, डीमध्ये भाग जोडलेला नाही म्हणजे डी नाही, म्हणजे बी आणि सीमध्ये शोधायचं आहे. परंतु मित्रांनो या टोकापासून अर्धगोल केलेला आहे, रेषा मारलेल्या आहेत, इथे नाहीत. त्याच्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार मित्रांनो? कट होणार. आणि बी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? बरोबर येणार. घेऊया लगेच पुढची आकृती. बघा मित्रांनो चौकोनात त्रिकोण उलट क्रमांक. आता बघा हीच बाजू चौकोनात, आपल्याला अशीच बाजू उलट क्रमाने दिसते. कुठं दिसते रे उलट क्रमाने? अशा सोप्या आकृतीला वेळ वाया घालू नका मित्रांनो. एका सेकंदात उत्तर काढायचे का? एमध्ये दिसते का? नाही. बीमध्ये आहे, बी असू शकतंय, सीमध्ये नाही, डीमध्ये नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय मित्रांनो आपला काय येणार आहे मित्रांनो? बरोबर येणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण आकृतीचे निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्या समोर उत्तराची आकृती तयार ठेवायला हवी, म्हणजे आकृती लगेच आपल्याला पर्यायामधून शोधता येईल मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे निरीक्षण करा. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. पुढची आकृती आहे मित्रांनो वर्तुळ चौकोन त्रिकोण वर्तुळ. बघा आतला भाग बाहेर घेतला आहे, बाहेरचा भाग आतमध्ये घेतलेला आहे. आता बघा आता चौकोन आहे म्हणजे आता वर्तुळ येणार आपल्याला. वर्तुळ बाहेर येणार, बरोबर काय? काय नाही येणार, आतला भाग त्रिकोण बाहेर येणार. बघा त्रिकोण कुठे दिसतोय मित्रांनो? बघा मित्रांनो इथे काय दिलेलं आहे? चौकोनाचा भाग बाहेर दाखवला. आता वर्तुळाचा भाग बाहेर आला पाहिजे. कुठे दिसतो? एमध्ये आहे, बीमध्ये आहे, सीमध्ये नाही, डीमध्ये आहे, म्हणजे सी पर्याय कट करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर काय केलेलं आहे त्यांनी? दुसऱ्या नंबरला चौकोनाचा भाग बाहेर घेतला होता, आता त्रिकोण घेतला आहे. त्यानंतर त्रिकोण घेतला आहे म्हणजे आतला भाग घेतला आहे, म्हणजे आतमध्ये कुठला भाग आहे रे? त्रिकोण आहे, म्हणजे आपल्याला वर्तुळामध्ये त्रिकोण शोधायचा आहे. कुठे दिसतो रे? एमध्ये नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय कट झाला. बीमध्ये आहे म्हणजे बी आणि डीमध्ये आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. परंतु बीमध्ये काय आहे रे? चौकोन आहे. आता चौकोनाचा भाग घेतला आहे, बीमध्ये पण घेतला आहे, पण चौकोनाचा आकार आपल्याला सरळ दिला आहे आणि डीमध्ये चौकोनाचा आकार वेगळा दिलेला आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय येणार आहे मित्रांनो? बरोबर येणार. बघा आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा मित्रांनो. अशा किचकट आकृतीसुद्धा परीक्षेला येतात मित्रांनो. पुढची आकृती घेऊया लगेच. सगळ्यात सोपी आणि पहिलीच्या मुलांना सुद्धा समजणारी आकृती आहे मित्रांनो.
खूप सोपी आहे आकृती. अशा आकृती तर डोळे झाकून उत्तर लिहायला सुद्धा काही हरकत नाही मित्रांनो, पण डोळे झाकून उत्तर लिहायचं नाही मित्रांनो. तुम्ही आकृती समजून घेऊनच लिहायचं आहे. बघा भोंगा आहे, भोंगा कशाने ऐकतो आपण? कानाने ऐकतो. आणि टी व्ही कशाने पाहतो रे? बघा टी व्ही आहे, टी व्ही कशाने पाहतो आपण? रिमोटनं पाहतो का? नाही. बीने काय आहे? पिन आहेत तर त्याने पाहतो का? नाही. डोळ्याने पाहतो का? हो. आणि टेबल आहे, टेबलाने पाहतो का? नाही. तर आपण काय करतो? डोळ्याने टी व्ही पाहतो, म्हणजे डी आपला सी नंबरचा पर्याय मित्रांनो बरोबर आहे. किती सोपी आकृती आलेली आहे मित्रांनो. अशा आकृत्या सगळ्या येतात असं वाटतं की नाही? आता घेऊया पुढची आकृती लगेच. बघा पुढची आकृती कशी आहे? त्रिकोण आहे, त्याला 2 बाजू आहेत, मध्ये आतमध्ये त्रिकोण आहे, तर उलट बाजू केले आहेत. उलट बाजूला परत त्रिकोण हा बाहेरच्या बाजूला घेतला आहे. बघा आता कसं येणार आहे? ही बाजू उलट येणार आणि बाजूला काय येणार? त्रिकोण येणार. बघा ए मध्ये आहे का? आहे. बी मध्ये आहे का? आहे. सी मध्ये आहे का? आहे. परंतु खालच्या बाजूला यायला पाहिजे, बरोबर की नाही? इथे वरच्या बाजूला आहे, म्हणजे ए कट. बी बरोबर आहे. सी मध्ये आकार खाली आलेला आहे, बरोबर आहे की नाही? सी कट. डी नंबर सुद्धा कट मित्रांनो. बी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो? आपला बरोबर येणार आहे मित्रांनो. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे त्रिकोण सरळ दिसतात आणि हे त्रिकोण तिरके दिसतात, म्हणजे सी नंबर सुद्धा पर्याय आला असता, परंतु त्रिकोणचा आकार वेगळा असल्यामुळे बी नंबरचा पर्याय मित्रांनो बरोबर आहे. बघा हे छोटीशी शुल्लक गोष्ट आहे, दिसून सुद्धा येत नाही मित्रांनो आपल्याला. आपण डायरेक्टली घाईमध्ये काय करतो? सी नंबरचा पर्याय कट करून येतो, परंतु असं घाई करायची नाही मित्रांनो, कारण की बी नंबरचा पर्याय सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देऊन सोडवायचा आहे. बी नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे मित्रांनो? बरोबर येणार आहे. यानंतर घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो पुढची आकृती आहे, परंतु मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर खरंच मनापासून लाईक करा, नसेल आवडत तर तुम्ही दुसऱ्याकडे शेअर करत जावा. बघा व्हिडिओला लाईक करत जावा मित्रांनो, लाईक खूप कमी आहेत मित्रांनो. पुढची आकृती बघा, चौकोन आहे, परत छोटा चौकोन आहे, परत छोटा चौकोन आहे, परंतु रंगवलेला चौकोन आहे. आता इथं वर्तुळ आहे, मोठा वर्तुळ आहे, त्याच्यावर नंतर वर्तुळ आहे पण रंगवलेला आहे. आता बघा चौकोनाचा हा भाग रंगवलेला आहे, मधला भाग रंगवलेला आहे, म्हणजे उलट क्रमांक दिले. इथे चौकोन आहे, ते चौकोन आहे, चौकोन आहे, म्हणजे काय येणार आहे? आता आपला वरती काय येणार? वर्तुळ येणार, बरोबर की नाही? तो पण काय इथं रंगवलेला आहे, म्हणजे इकडे काय येणार? न रंगवलेला. कुठे दिसतोय रे वर्तुळ न रंगवलेला? ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? व्हिडिओला लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा हा व्हिडिओ कसा वाटला, कसा आहे. तर चला घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा कसा आकार दिलेला आहे. हा आकार फिरला आहे मित्रांनो घड्याळाच्या काठीने. मग हा कसा फिरणार आहे? बरोबर ए मध्ये येणार. ए नंबरमध्ये असू शकतो, बी नंबरमध्ये नाही, सी नंबरमध्ये नाही, डी नंबरमध्ये नाही, कारण की ए नंबरमध्ये असू शकतो, म्हणजे ए नंबरचा उत्तर क्रमांक असा फिरला. इथे फिरला की नाही, पण हा फिरलेला पूर्ण त्रिकोण फिरलेला आहे मित्रांनो, म्हणजे कुठला पर्याय क्रमांक येणार आपला? डी नंबरचा पर्याय येणार मित्रांनो, म्हणजे खालच्या बाजूला येणार आहे, म्हणजे ए नंबरचा पर्याय हा येणार नाही मित्रांनो. डी नंबरचा पर्याय आपला येणार आहे, कारण की बाजू फिरलेली आहे मित्रांनो. चला आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा चौकोन आहेत, खूप आकृती सोपे. तिथं किती आहेत? 6 गुणले चिन्ह आहेत, फुल्या मारल्या आहेत. आता बघा इथे 6 आहेत, इथे 6 आहेत, इथे 6 आहेत. एक बाजू रिकामी केली, म्हणजे या बाजूमध्ये एक बाजू रंगवलेली आहे, परंतु या बाजूमध्ये 3 बाजू रिकाम्या आहेत. परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये 3 भाग आहेत, 3 भागामध्ये फुल्या मारल्या आहेत, एक भाग रिकामा ठेवला आहे. म्हणजे आता आपलं काय होणार मित्रांनो? एक बाजू इथं दिलेली आहे, म्हणजे ही बाजू आपल्याला रिकामी ठेवायची आहे मित्रांनो, म्हणजे एक बाजू रिकामी ठेवायची. उलट बाजू इथे कसे आहे? इथे उलट बाजू आहे, म्हणजे ही बाजू आपल्याला रिकामी ठेवायची आणि 3 बाजू आपल्या भरलेल्या आहेत. बघा कुठे भरवलेले आहेत? ए मध्ये नाही, बी मध्ये असू शकतं, सी मध्ये नाही, डी मध्ये आहे, परंतु बी मध्ये ही बाजू रिकामी ठेवल्यामुळे बी नंबरचा पर्याय येणार नाही मित्रांनो, सी नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो. बघा व्यवस्थित निरीक्षण करा, समजेल. बघा ही आकृती सोपी वाटते आपल्याला. लगेच आपण बघितलं की बी नंबरला गोल करून येतो, परंतु गोल करायचं नाही मित्रांनो. परत नंतर कुठल्या बाजूला केलं आहे हे आपण निरीक्षण करायचे. बघा प्रत्येक आकृती ही कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये आलेली आहे. ही 2020च्या परीक्षेमध्ये आलेली आकृती आहे मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा पुढची आकृती आहे, वर्तुळ आहे, त्यामध्ये रेष आहे, 2 गोल आहेत आणि टिंब आहे. बघा वर्तुळ आहे, 2 रेष आहेत, गोल आहेत, बघा टिंब आहे. बघा परत मध्ये वर्तुळ आहे, 3 गोल आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे एक एकने गोल वाढवलं गेलेलं आहे मित्रांनो. आता बघा यामध्ये काय येणार? ह्या बाजूला फुली येणार. किती फुले येणार मित्रांनो? 1 फुली येणार. बघा 2 फुल्या कुठल्या बाजूला आहेत? इथे आहेत, ए असू शकतं, बी मध्ये नाहीत, बी कट, सी मध्ये नाहीत, सी कट, डी मध्ये आहे, असू शकते. पण तिथे +3 आहेत,
इथं 2 आहेत म्हणजे इथे 3 यायला हवे, म्हणजे ए सुद्धा पट मित्रांनो. आणि डी मध्ये 3 प्लस असल्यामुळे डी नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो. म्हणजे ए कट, बी कट, सी कट आणि डी नंबरचा पर्याय मित्रांनो काय येणार आहे, बरोबर येणार आहे मित्रांनो. बघा कशा सोप्या पद्धतीने आकृती सांगत आहे मित्रांनो. तुम्हाला आकृत्या कशा वाटतात कसं निरीक्षण करा मित्रांनो, कारण की आकृतीचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर समजतं मित्रांनो. तुम्हाला मी वारंवार ही गोष्ट सांगत आलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा, शेअर करत जावा मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय अडचणी असतील ते सांगत जावा मित्रांनो. तुमची कमेंट कमी पडत आहे आणि लाईकसुद्धा कमी येत आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगते की तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर मनापासून तुम्ही लाईक करा. तुम्ही लाईक केल्याने मला काहीही पैसे वगैरे काहीही भेटत नाहीत मित्रांनो. फक्त मला प्रोत्साहन मिळतं की खरंच बाबा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला आहे म्हणून प्रोत्साहन मिळत आहे आणि मी उत्साहानं पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तयार होत आहे मित्रांनो. जर तुम्हाला एखादी गोष्टमध्ये तुम्हाला येत आहे असं जर तुम्हाला प्रोत्साहन दिलं किंवा तुम्ही हुशार आहे तुम्हाला तुम्ही करू शकता असं जर प्रोत्साहन दिलं तर तुम्ही अजून उत्साहाने ते काम करू शकता. तसेच प्रकारचं मीही आहे मित्रांनो. जर तुम्ही मला जर लाईक केलं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असं जर कळवलं तर मी अजून उत्साहाने व्हिडिओ बनवू शकेल. त्यामुळे तुम्ही मला लाईक करत जावा, शेअर करत जावा माझा व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगत जावा मित्रांनो. चला घेऊया आता पुढचा व्हिडिओ मित्रांनो. बघा चौकोन आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे मित्रांनो. परत उलट बाजू केली आहे मित्रांनो. चौकोन वरती घेतला आहे, त्रिकोण खाली घेतला आहे आणि वर्तुळ घेतला आहे. आता कुठली बाजू येणार मित्रांनो, चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण येणार मित्रांनो. उलट बाजूला आता चौकोन इथे येणार मित्रांनो. परत वर्तुळ मधला भाग, वरचा भाग मध्ये येणार मित्रांनो. कुठे दिसते चौकोन, वर्तुळ. बघा ए मध्ये नाही, बी मध्ये आहे मित्रांनो आणि सी मध्ये आहे, डी मध्ये नाही. म्हणजे ए आणि डीचा पर्याय कट करायचा आहे मित्रांनो. बी आणि सी मध्ये शोधायचं आहे. परंतु मित्रांनो त्रिकोण कसं दिले आहे, त्रिकोण हा उलट बाजूला दिला आहे मित्रांनो. बी मध्ये म्हणजे बी नंबरचा पर्याय येणार नाही मित्रांनो, सी नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो. बघा कशा सोप्या पद्धतीने आकृत्या आहेत मित्रांनो. खूप सोप्या आकृत्या आहेत, तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा. चला घेऊया आता लगेच पुढची आकृती मित्रांनो. खूप वेळ होत आहे. बघा पुढची आकृती बघा. वर्तुळ आहेत, रेषा आहेत. बघा वर्तुळ आहेत, रेषा आहेत. ह्या 2 रेषा मोठ्या केलेल्या आहेत आणि त्यामध्ये छोटे छोटे वर्तुळ काढले आहेत मित्रांनो. आता बघा चौकोन आपल्याला या 2 रेषा आहेत परंतु ह्या चौकोनामध्ये आपल्याला करायचे आहेत. बघा चौकोनामध्ये कुठे केलेले आहेत दिसतेत रे, ए मध्ये दिसतेत, बी मध्ये नाही, सी मध्ये दिसतेत, डी मध्ये दिसतेत. परंतु काय केलेले वर्तुळ आहेत म्हणजे वर्तुळात वर्तुळ छोटे केलेत. म्हणजे ए मध्ये फक्त टिंब दिलेत म्हणजे ए नंबरचा पर्याय येणार नाही. बी मध्ये वर्तुळ दिलेत म्हणजे बी नंबरचा नाही. सी मध्ये चौकोनात चौकोन दिलेत म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. डी नंबरच्या वर्तुळामध्ये रंगवलेले वर्तुळ दिले आहेत त्यामुळे डी नंबर सुद्धा पर्याय येणार नाही मित्रांनो. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे मित्रांनो, सी नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो. बघा किती सोप्या पद्धतीने आकृत्या आहेत मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. अशीच आकृती आपण बघितली की आपण लगे ए नंबरमध्ये दिसते म्हणून ए नंबरचा पर्यायला गोल करून येतो किंवा डी नंबरच्या पर्यायाला गोल करून येतो. परंतु तसं शोधायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो आकृतीमधून शोधायला शिका मित्रांनो. आकृत्या खूप सोप्या आहे. तुम्हाला वारंवार सांगत आले आकृतीमध्ये एकही मार्क नवोदयमध्ये घालवायचा नाही. प्रश्नपत्रिका सोडवताना व्यवस्थित निरीक्षण करून उत्तर लिहायचे आहेत मित्रांनो. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला आकृती समजतील मित्रांनो. आकृतीचे गोल वाया जाऊ देऊ नका. आकृतीचे मार्क सुद्धा तुम्ही वाया जाऊ देऊ नका मित्रांनो. कारण की गणिताच्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न अवघड असतात मित्रांनो आणि 5 प्रश्नामध्ये आपलं मेरिट ठरत आहे मित्रांनो. त्यामुळे आकृतीमध्ये एकही मार्क घालवायचा नाही मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करत जावा, व्यवस्थित आले ते आकृती सोडवत जावा आणि नाही समजले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा की ही आकृती आम्हाला समजली नाही, ती पुन्हा एकदा समजावून सांगा आणि तुमच्यासाठी मी ती खास व्हिडिओसुद्धा घेऊन येईल न समजलेल्या आकृत्यासाठी. तर घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. चला बघा काय दिलेले आहे, पृथ्वी दिलेली आहे, सूर्य दिलेला आहे, चंद्र दिलेला आहे. काय येणार आहे मग आता, पृथ्वी, सूर्य, चंद्र काय म्हणतो रे आपण आता. मग पृथ्वीवरच सगळे आहेत की नाही, सूर्य आहे, चंद्र आहे, म्हणजे आपल्याला काय येणार मित्रांनो, पृथ्वीच येणार मित्रांनो. बघा ए मध्ये नाही, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय मित्रांनो काय बरोबर येणार मित्रांनो. बघा किती सोपी आकृती आहे. पाठीमागे एक आपल्याला कान डोळे नाक अशी आकृती आली होती, तशाच प्रकारची ही आकृती आहे. पृथ्वीवर काय आहे, सूर्य आहे, चंद्र कुठे आहे, मग पृथ्वीवरच आहे की नाही, आहे की नाही, बरोबर की नाही. बघा उत्तर समजतंय का मित्रांनो. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मित्रांनो. आता घेऊया लगेच मित्रांनो पुढची आकृती कारण की आकृतीला वेळ घालवायचा नाही. सोप्या आकृतीला अवघड आकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. फक्त आता 2च आकृत्या राहिल्या आहेत आपल्या, त्या दोन्ही आकृत्या आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत. आता घेऊया लगेच पुढची आकृती. बघा पुढची आकृती आहे मित्रांनो, चौकोन आहे, त्यात गुणले चिन्ह आहे, ते गुणले आतमध्ये आता पूर्ण भरवलेलं आहे. आता इथे
वर्तुळ आहे अधिक सगळ्यात सोपी आकृती आहे मित्रांनो, लगेच पटकन समजणारी आकृती आहे बघा मित्रांनो. ए मध्ये दिसते का नाही, बी मध्ये दिसतंय, बी पर्याय उत्तर आपलं आहे. सी मध्ये दिसते का नाही, डी मध्ये दिसत आहे का नाही. म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय आला मित्रांनो, बी नंबरचा आला. बघा किती सोपी आकृती आहे. हाच भाग बघा इथे चौकोनात आहे, हा भाग असाच जोडला गेलेला आहे. बघा हा भाग आहे की नाही दिलेला, हा भाग इथे लगेच जोडला गेला आहे, हा भाग पूर्ण झाला. बी मध्ये सुद्धा आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा. म्हणजे कुठं आकृती येते रे मित्रांनो, बी नंबरची आकृती येते, बरोबर की नाही. आता बघा पुढची आकृती, शिडी दिली आहे. सापशिडी तुम्हाला खेळ माहितीच आहे. सापशिडी आपण कशा प्रकारे खेळतो बघा. आपण सापशिडी खेळताना आपण काय वापरतो रे, क्यूब आहे, क्यूब वापरतो आपण, बरोबर की नाही. आपल्याला 6 पडले, 4 पडले, 3 पडले, 2 पडले, 1 पडले, त्यानुसार आपण सापशिडी खेळत जातो आणि परत सापाने गिळल्यानंतर आपण खाली येतो, बरोबर की नाही. सापाने गिळल्यानंतर परत खाली आल्यानंतर परत अजून खेळत वर जातो. म्हणजे आपण सापशिडी कशाने खेळतो ते सांगितलं आहे. परंतु आता दुसरं काय, तिसऱ्या आकृतीमध्ये पतंग आहे. पतंगाला काय गरजेचं आहे रे मित्रांनो, बघा ए आहे, इंक आहे, शाई लागते का नाही, दोरा लागतो का हो. हे काय दिले रे, वेगळेच काय दिले, हातोडी लागते का नाही. म्हणजे काय लागतं रे मित्रांनो, आपल्याला पतंग खेळण्यासाठी आपल्याला काय लागतो, दोरा लागतो. म्हणजे बघा पतंग खेळण्यासाठी दोरा लागतो. बघा किती सोपी आकृती दिलेली आहेत, खूप सोप्या आणि साध्या आकृत्या आहेत. त्या पुढच्या भागामध्ये आपण बहुमितिक रचना पूर्ण करा या बुद्धिमत्तेच्या आकृतीचा हे घेऊन येणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.